सांगली येथील श्री A.B. पाटील स्कूल आणि उशक्कल हॉस्पिटल धामणी रोड येथे चुकीच्या ठिकाणी अनधिकृत कचरा डंपिंग स्टेशन सुरू असल्याबाबत आणि ते त्वरित हलवण्यात यावेत आम आदमी पार्टीचा इशारा. A.B. पाटील स्कूल आणि उशक्कल हॉस्पिटल धामणी रोड यांच्या मागील बाजूस महानगरपालिकेमार्फत गेल्या 2 वर्षांपासून अनधिकृतपणे रस्त्यावर आणि वैयक्तिक मालकीच्या प्लॉटमध्ये कचरा डंपिंग केलं जात आहे. याचा अत्यंत गंभीर दुष्परिणाम होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेचा इतका हलगर्जीपणा आहे की या कचऱ्यामध्ये हॉस्पिटलचे बायोमेट्रिक कचरा देखील, सलाईनच्या सुया, औषधे, गोळ्या याचा देखील समावेश आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच सदर ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. ते सायकलवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून येत आहेत. शाळेच्या आवारात घुसून कॅन्टीनपर्यंत जात आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्ण यांच्या नातेवाईकांना दुर्गंधी डास घाणीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. हॉस्पिटल परिसरात देखील कुत्र्यांचे साम्राज्य वाढले आहे. यापूर्वी देखील आम आदमी पार्टीच्या वतीनं निवेदनाद्वारे सदर कचरा डंपिंग स्टेशन त्वरित हलवावे अशी मागणी करण्यात आली, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. जर 15 दिवसांच्या आत यावर सकारात्मक कार्यवाही झाली नाही तर आम आदमी पार्टीला सदरचा कचरा घेऊन महानगरपालिकेच्या दारात ओतून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांना देण्यात आलेला आहे. आम आदमी पार्टी सेक्रेटरी महाराष्ट्र, आज आपण सांगली महानगरपालिकेच्या इथं त्यांना आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले. कारण की सांगलीमध्ये धामणी रोडला उशक्कल हॉस्पिटल व A.B. पाटील स्कूलच्या बॅक साईडला अनधिकृतपणे कचरा डेपो महापालिकेने सुरू केला. गेल्या 2 वर्ष झालं. ह्याच्या आधी देखील आम्ही निवेदन दिलं होतं, तर त्यांनी एक थोडा कालावधी मागितला होता की तिथनं आम्ही हलवतो. रस्त्यावर ह्याने प्रायव्हेट प्रॉपर्टीवर, लोकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, रस्ता आहे, मेन रोडवर ह्याने कचरा डंपिंग डेस्टिंग सुरू केले आहे. तर आज आम्ही उपायुक्त मॅडमला निवेदन दिलेलं की लवकरात लवकर तो कचरा डेपो तिथनं हटवा, कारण की तिथे स्कूल आहे, हॉस्पिटल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घाणीचं साम्राज्य पूर्ण वास येते, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी येत्या जाताना विद्यार्थ्यांच्यावर कुत्र्याचा हल्ला होतो आहे, कारण की कचरा डेपो असल्यामुळे तिथं भटके कुत्र्यांचा वावर भरपूर प्रमाण वाढला आहे. त्याचबरोबर रुग्णाच्या नातेवाईकांचं देखील तिथं येण्या जाण्याचं अवघड झालं आहे, कारण की कुत्रे चावाला अंगावर येतात आणि स्कूलच्या प्रेमासमध्ये कुत्रे आतमध्ये येऊन कॅन्टीनमध्ये घुसून विद्यार्थ्यांना हमला करत आहेत. आणि त्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे इतकं डासाचं प्रमाण वाढलं आहे, डेंग्यूचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षेसाठी तो लवकर कचरा डेपो हटवावा. अन्यथा आम्ही येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर झालं नाही तर तोच कचरा इथं महापालिकेच्या दारासमोर आणून वतून आम्ही इथं आंदोलन करणार. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.